ए अरे त्या महिला बघितलं सांगा रे माझा तुझाच आवाज कमी कर थोडा. नमस्कार. येत्या 20 तारखेला 20 सप्टेंबर आदरणीय महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब हे अकोले तालुक्याच्या दौऱ्यावर येत आहे. साधारणतः 3 वाजताच्या दरम्यान अगस्ती कारखान्याचं जे काही आपलं हेलिकॉप्टर ग्राउंड आहे त्या ग्राउंडवरती त्यांचं आगमन होईल आणि त्याच्यानंतर शहरातील काही कामांचं उद्घाटन करत 4 वाजेपर्यंत सभास्थळी पोहोचतील आणि सभेचा कार्यक्रम मोठ्या उत्साहामध्ये संपन्न होणार आहे. या निमित्तानं गावागावातील जे काही कार्यकर्ते आहेत, जी जनता आहे, माझ्या लाडक्या बहिणी आहेत, त्या सगळ्याजणी तयारी करून आहेत आणि 20 तारखेला त्या सभेस उपस्थित राहणार आहेत. या निमित्तानं सगळेच आम्ही नेते मंडळी तर आहोत, पण कार्यकर्ते पण आम्ही उपस्थित आहोत आणि 20 तारखेला सगळ्यांना या सभेला येण्याचं आव्हान करतोय. कारण 2 वर्षानंतर अजितदादा पवार साहेब तालुक्यामध्ये येत आहेत आणि जवळजवळ 2300 कोटीची कामं ह्या 2 वर्षामध्ये ह्या अकोले तालुक्याला दिलेत. त्यामध्ये MIDC असेल, उपजिल्हा रुग्णालय असेल, बसस्थानक असेल किंवा भंडारदरा रिंग रोड असेल, हरिश्चंद्रगडचा रस्ता असेल, काचेचा पूल असेल किंवा देवठाणकडे जाणारा रस्ता असेल, असे असंख्य रस्ते आणि असंख्य कामं अजितदादा पवार साहेबांच्या माध्यमातून ह्या अकोले तालुक्यात झाली आहेत. आणि या सगळ्यांचा काहींचा लोकार्पण सोहळा होतोय जाग्यावरून, काहींचा भूमिपूजन सोहळा जाग्यावरून होतोय आणि विशेष करून शेतकरी आणि आमच्या नारी शक्तीसाठी, आमच्या लाडक्या बहिणींसाठी विशेष मार्गदर्शन अजितदादा पवार साहेबांचं लाभणार आहे. तर सर्वांना विनंती आहे की या सभेसाठी यावं, या कार्यक्रमाची शोभा वाढवावी. आम्ही सगळेजण तुमची वाट पाहतो. या तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. धन्यवाद. दादा साहेब 20 तारखेला दादा अकोल्यात येत आहे. एवढे मोठा निधी 2425 कोटी रुपयाच्या विकासासाठी वापरला आहे, पण विरोधकांचं म्हणणं असं आहे की निष्कृत दराची कामं झाली, म्हणजे बस स्टँडचं काम असेल हे निष्कृत दराचे झाले. तुमचं काय सांगा? अरे परत एकदा काय निकृष्ट झाले ते तर सांगा ना. त्यांचं म्हणणं आहे की इतक्या लवकर तुम्ही हे काम का 17 महिन्याच्या आत केलं, मग तिथल्या लोकांना का चिखलामध्ये घालवायचं का? निकृष्ट याचा अर्थ काय? यांच्या गावाला जायला रस्ते नव्हते, यांच्या घरापर्यंत पोचायला रस्ते नव्हते, यांनाच चिखलातून चालायला लागत होतं, यांच्या गाड्या काळ्या काचाच्या वरतून गेल्या तर सगळ्या जनतेवरती चिखल उडत होता. आज त्यातून जनतेनं मुक्तता घेतली आहे किंवा हा चिखल किंवा याच्यातून एवढं सुंदर अकोल्याला जोडणारे रस्ते आहे. त्यामुळं निकृष्ट आणि उत्कृष्ट त्यांनी तक्रारी करावीत. ती कामं आम्ही त्यांच्या तपासणी करून पूर्ण करू. आम्ही पूर्ण विरोधक जे आहे ते सतत तुम्हाला सोशल मीडियावर ट्रोल करतात. त्यांचं कामच ते आहे ना, त्याच्यात तुम्ही नाही ना सहभागी. नाही कधी कधी काय वाटतं मीडियावाल्यांनाही म्हणजे पॅकेज पोचले तर काय त्यांनाही कधी कधी हे होतं. शेवटी पोटा पाण्याचा विषय आणि हे जे काही विरोधक आहे त्यांचाही पोटा पाण्याचा प्रश्न आहे. 5000 रुपयात ट्रोल करायला जे ठेवून दिलेत, आता त्यांची ऐपतच ती आहे, त्यामुळे ते काम करणार आहेत.